तर परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन अद्यापही सुरूच आहे। तरुणांनी मोबाईल टॉवर त्याचबरोबर पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं आहे। तर पुण्यामध्ये मराठा समाजाचं धनंजय मुंडे आणि कराड विरोधात आंदोलन सुरू आहे। सुरेश धस, संदीप क्षीरसागर त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या फोटोला आंदोलकांकडून दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत सलग दुसऱ्या दिवशी कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कराडवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी कराड समर्थकांनी केली आहे। काय अन्नावरले खोटे गुन्हे वापस घ्या। काल मोका लावलेला ते पण खोटाच आहे। एवढंच आमचं म्हणणं आहे की ह्यांनी सगळ्यांना विचार करावा। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा समर्थकांनी दिलाय। तर परळीतील पांगरी गावात मारुती मुंडेंनी आंदोलन केलंय। परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून समर्थकांनी आंदोलन केलंय। कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा समर्थकांनी आरोप केलाय। भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगेंविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। सलग दुसऱ्या दिवशी परळीत व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवलाय। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत। परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरी गावात बंदची हाक देण्यात आली आहे। कराड समर्थकांकडून सकाळपासून दोन्ही गावात बंदची हाक देण्यात आली आहे। शिरसाळा धर्मापुरी गावात सकाळपासूनच व्यवहार ठप्प आहेत। कराडला टार्गेट करत असल्याचा आरोप समर्थकांनी केलाय। आमच्या अन्नावर हे राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत साहेब। जोपर्यंत त्यांना याच्यातून मुक्त करीत नाही तोपर्यंत परळी तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये असेच आंदोलन चालू राहणार।